पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। आर यू शुअर सगळे पुरावे आपल्याकडे आहेत? ओके, मला उद्या सगळे पुरावे माझ्या ताब्यात हवेत। आता जास्त वेळ घालून चालणार नाही, ठीक आहे? उद्या एकदा लग्न पार पडलं की मी आरोपीला सगळ्यांसमोर उभा करेन। चिट्टी चिट्टी देऊची चिट्टी देऊची चिट्टी कोणाक कोणाक देऊची ए खोळ्या, विश्वासराव भाऊ विश्वासराव भाऊ दत्ता भाऊ होत ना ते पण अशी जाग मारतात आणि तुम्ही पण खुळ्या। काय झालं आता? काय विसरलास? काय विसरलंय? तापण विसरलंय। किती असतात तुम्ही? काय नाही, माका माहित हा मी विसरते म्हणून असताच ना तुम्ही। नेमकं हवं ते लक्षात ठेवतो ना म्हणून। हे कसं जमतं तुला? तर माका काय माहित। बरं आता तुझ्या हातात काहीतरी होतं ना? हा काय होता? कागद? हा कागद होतो, हातात होतो कागद। काय होतं त्यात? तर माका काय माहिती, आपण काहीतरी लिहिलेला होता। मग कुठे ते? विसरलंय। तो बघ तिथे कागद, जा घेऊन ये। तोच कागद विसरलंय। विसरलो भाऊ, योच कागद योच कागद होतो। चिठ्ठी चिठ्ठी पांडू देवची आई। कुणाला? कोणाक देवची? विसरलंय। बघू तर ही माझ्यासाठीच आहे। माझ्या नवऱ्याला ज्यांनी निर्घुणपणे मारलं त्याला समोर आणणार होता, त्याचं काय झालं? की नायकांच्या वाड्यात राहून मत बदललं तुमचं। कोणाच्या चिठ्ठी? नेमे का कोणची ना? माका माहित आहे सगळा। तुला कसं माहित? चायतही लिहो, चायतही। विश्वासराव, बोला छायते। तुझ्यामुळे माझा लगीन ठरला। तू होतस म्हणून माझ्या भावानी होकार दिले। तुझे खराच लय उपकार झाले माझ्या। छायाताई, तुम्ही मला राखी बांधलीत का नाही? मी तुमचा भाऊ आहे ना, मग यात उपकाराची भाषा कशाला? तुका माहित नाही रे, मी हय कसा जगले। असा जगणं कोणाक आवडतं? नशिबाचे भोग म्हणत राहिले, पण आता ह्या नशिबान
माझा सुख म्हाका परत दिला तासुद्धा तुका हय आणून म्हाका म्हाका खरंच कळणार नाही तुझ्यासाठी काय करू मी. माझ्यासाठी फक्त एक काम करा, आता हे पाणी डोळ्यात आणायचं नाही कधीच. विश्वासराव भाऊ, तुम्ही छायाताईचं लगीन जमवलंस ना? मला पण जमवा ना. माका पण नवरी बाई. बघूया बघूया. बघतलाच ना, बघतले माझ्यासाठी नवरी. पण आता मला जरा बाहेर जायचंय, काम आहे. कामा? काय कामा? विसरलंय. छायाताई, विश्वासराव भाऊ पण विसरले. छायाताई, मका माहित विश्वासराव भाऊ विसरले नाही. सांगूच नाही. मका पण सगळं माहित, त्यांका पण सगळं माहित, पण सांगूच नाही. तांदूळ लिहिलंस काय? आई अगं तिसऱ्यांदा सांगतेस तू हे. अगो काय रवाक नको करो करो घेऊ कोयो. आहे काय हो, काय झाला? आयंका किती हाका मारतास? काय झालं म्हणजे? उद्या माझा लगीन असा ना, आणि या घरात काय चाललेलं असा? हा, या लगीन घर वाटत तरी काय? रांगोळी तरी घातलास कोणी? आत्या मी घालते उद्या रांगोळी. अजून काय करू कोयो? खरेदी बिरेदी काय करूची नाही? हा, जा खरेदी करूचा हा, त्या सगळा करून झालेला. हा, खरेदी केलास म्हणतास, पण माका काय दाखवलास? मी काय असाच बोवल्यावर चढायचा? हा, ही साडी बरी दिसत ना तुका? मी असाच उभ्या राहतोय. काहीतरीच काय बडबडतास? नाहीतर काय, हाय कोणाक माझ्या लग्नाची पडलेली नाही. जायचं मीच नाचतोय. अहो सगळी जण काय ना काय करतात ना, रिकामी बसून हत काय? आई थांब जरा. आत्या काय हवंय तुला? पूर्वा, अगं उद्याची काय तयारी झालेली आहे काय ती बघू केलेलं. सगळी तयारी झाली आहे आत्या. तुझ्यासाठी साडी पण आहे. आणि हे बघ, मी आता कामाची यादी पण करते. अगो पण ह्या घरात लगीन असा काय तुका तरी वाटतं काय? सांग बघा. काय माझे आता काय ढोल ताशे मागू? हा, तू माका टोमडेच मार फक्त, दुसरा काय जमणार नाही तुका. मी गेलाय ना हैसून की त्या ढोल ताशावर तू नाच, म्हणजे तुका बरा वाटतला. आणि ती चूल घेऊन बस तुझी. मी येऊच नाही परत. माझ्या घरात असतली माझी चूल. नाहीतर येशाल 2-2 दिवसांनी घरात. चूल असली तरी रांधूची सवय असू कोणी. सविता, अगो काय चाललं हा? हाय बघू दोघी. काय चालला होता गो तुमचा? किती आवाज तुमचो? आहे यांकाच विचारा. सदान कदात वांड वाकडा यांचा. तू काय विचारलेलं आहे का मी? हा, मी आयशीच बोलू गेलेलं आहे. तू मधी तोंड घातलंस. छाया, काय झाला सांगशील काय माका? माका सांग, या लगीन घर असा काय सुटकाचा घर असा? अगो काय बडबडतेस तू? मगापासून ह्याच चालू हा. माझ्यासाठी काय खरेदी केलास नाही ह्या त्याव चालू हा. अगो किती करायचं तुझ्यासाठी? हा, मग बाकीच्यांच्या लग्नात बरा करी होता सगळा. अगो छाया, परिस्थिती काय हा काय कळता का नाही तुका? मी काय म्हणलाय माका वाजत गाजत लगीन करूचा असा म्हणान? देवळात लगीन करूक तयार झालाय ना, पण म्हणान तुम्ही काही एक करूचा नाही. घरात बघ जरा कशी शांतता असा. कोण कोणाशी काही एक बोलणार नाही. लगीन घर असा वाटतं तरी काय? आहे आता सांगा ह्यांका किती कामा करतवता. मगाशी सामानाची यादीच करत होतय. खय काय रवाक नको म्हणा. ह्यांचा आपला चालू झाला. काय करत नाही, कोण काय करत नाही. पहिल्या लग्नाचाच उत्साह हा. ह्या बघ सरिता, माका माहित हा माझा दुसरा लगीन हा. पण माका पण वाटता बाकीच्यांसारख्या माझा लगीन होक होया. जास्त माणसा येऊची नाही, साध्यानच होताला लगीन. पण
निदान घरात तसा वाटूक तरी होय ना, पण होय कशातच काय नाही. छाया तू तुझी तयारी कर, बाकीची तयारीचा आम्ही बघताव काय ता. सगळी तयारी झाल्याशी मतलब ना. आता माका वाद नको हात. चला आपापल्या कामाक लागा. काय ग? बर पूर्व, उद्याची सगळी तयारी झाली आहे का? सुरू आहे. आत्याला कसं खुश करायचं ना त्याचा विचार करते. आता काय झालं? अरे ती अजूनही नाराज आहे. का? अगं आत्याची इच्छा होती लग्न करायची, आता लग्न होत आहे तरी का नाराज? हो पण आपण काहीच तयारी केली नाहीये, खरेदी केली नाहीये असं वाटतंय तिला. अगं पण तयारी झाली आहे ना. हो पण हे तिला कोण समजवणार? अशी का वागते आत्या? मलाही कळत नाहीये, पण कधी कधी ना तिची बाजू पण बरोबर वाटते. बघ ना, अभि काकाचं लग्न होतं तेव्हाचं हे घर आणि आत्ताचं हे घर, किती फरक आहे. है नो, पण त्यासाठी आत्यालाही असं वागून नाही ना चालणार. हो पण आता कोण कोणाला समजवणार हाच प्रश्न आहे. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे पुरावे, सगळे क्ल्यू एकत्र केलेत. आता तुम्ही सांगाल त्याप्रमाणे पुढची ऍक्शन घेतली जाईल. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच ही केस सॉल्व्ह करणं पॉसिबल होतंय, नाहीतर एकंदरीत अवघडच होतं सगळं. असो, नायकांच्या वाड्यामध्ये उद्या लग्न आहे. लग्न सुखरूप पार पडलं की मग रात्री आपण आरोपीला ताब्यात घेऊ. माझ्या अंदाजाप्रमाणे सगळे प्रूफ्स आहेत आपल्याकडे, पण मी एकदा क्रॉस चेक करेन. सर, उद्या आपली टीम घेऊन मी नायकांच्या वाड्यावर येईन, शिवाय मीडियाही. काय झालं सर? मला ना कधी कधी प्रश्न पडतो, माणसाशी का वागतात? अजीब है. आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. देविका, सगळी तयारी झाली ना? हो, सामानाची बांधाबांध झालीये, तयारी पण होतच आलीये. आपल्याकडून काय राहायला नको. काही बोलायचंय का? उद्या छायाताईंच्या लग्नात कोणाकोणाला बोलवणार आहात? फार माणसं नाही आहेत, घरातलीच असतील. ते लग्नाची बोलणी झाली तेव्हा बाबा आले होते ना, मग माझ्या घरी सांगितलं असतं तर. हा आई बोल. हा देविका, मग छायाचं लग्न ठरला तर? हो. अगो म्हणजे शेवटी अभिरामराव होईले आणि त्या सांगितल्यानी त्याच केल्यानी. अगो तुझे बाबा थैलेले म्हणून तर आमका कळला, नाही तर कळणारच नव्हता. अगो पण कधी अगो लग्न? उद्याच करतोय. काय सांगतस? अगो कोणाकच मागमूस लाग देऊ नाही तो. अगं ते अचानक ठरलं ना सगळं, म्हणून मग कळवता नाही आलं. अगो मुलाची चौकशी तरी केल्यानी ना, नाही तर अजून विपरीत काहीतरी व्हायचा. काय पोरगो बरो हा ना? हो आई.
अगो लग्न ठरवलं असं ठरवलंच ना, पण आमका बोलवलंच पण नाही. आई फक्त घरातलेच असणार आहेत. देवळात लग्न लावतोय. बरा झाला, आता खर्च होतो नाही आणि असं लग्न खर्च तरी किती करू गयो. ठीक आहे आई, मी ठेवते आता. मला जरा तयारी करायची. बरा, मी ठेवतोय फोन. एकदा छाया काय तर लग्न करून पाठवून द्या. एकदा जबाबदारीने तुम्ही मोकळी होशाल. कर काय तर काम. चल मी ठेवतोय फोन. आता फायनली तिची इच्छा पूर्ण होणार. होय, ते असं बघवत नव्हता रे. आता काही जरा हसताना दिसता. हा, आता तिचं लग्न होतंय यात समाधान आहे रे, पण एक भाऊ म्हणून काळजी वाटणारच ना. मी तर तिला सांगून ठेवले, काही लागलं ना तर मला लगेच कळवायचं. हो होय, त्याने पण सगळं सांभाळून घेऊ खोया ना. त्या अजय कोण नाही आणि त्याचा स्वभाव माहित आणतो का. हो रे हो, काही नाही रे, घरातली एकुलती एक मुलगी ना, आणि अण्णांनी नानांनी तिचे खूप लाड केले, त्यामुळे जरा तिचा स्वभाव असा झालाय. हा, पण आता बघ लग्न करून संसार करायला लागेल ना, तेव्हा तिच्या जबाबदाऱ्या तिला आपोआप कळायला लागतील बघ. पण अजयचं काय, म्हणजे तो सुखात ठेवत ना. हो हो, चौकशी केली आहे ना, म्हणून असं काही वाटत तर नाही. म्हणजे अरे मुलगा चांगला आहे ना, सगळं व्यवस्थित होईल बघ. आणि आपण चौकशी केली आहे ना, मग असं काय. आबा अभिराम पण आला. ये ये ये. बरं अभिरामा, उद्या लग्न आहे. आपल्याकडून नीट सगळं झाली आहे ना तयारी. हो दादा, सगळं झालंय. आपल्याकडून काही राहूक नको, नीट पार पडलं पाहिजे लग्न. तसं हे भैरवनाथाच्या देवळात लग्न आहे, फार काही आपल्याला तसं लागणार नाही. आणि हो, छायाच्या सगळ्या तिथे लागणाऱ्या वस्तू भरून ठेवल्यात ना. सुटकेस रेडी करून ठेवली आहे आणि आईनं लक्ष घातलंय. काही टेन्शन नाही. बरं, आणि कोणाकोणाला बोलवलंय. फार लोक नाही आहेत, आपलीच माणसं आहेत. ता बरा झाला, 10 लोकांचे 10 प्रश्न. आता टेन्शन घ्यायचं नाही. एकदा लग्न पार पडलं ना उद्या की आपण मोकळे. काय नाना, मी तुमका सांगू गेलंय, सगळ्या घरात माझ्या लग्नाची तयारी चाललेली आहे. ह्या सगळा ना त्या विश्वासरावामुळे झाला. माझे तिनवले भाव, माझी आऊस, सगळी जण तयार झाली माझ्या लग्नासाठी. माका आधीचा सगळं आठवतं नाना. माझं लगीन ठरला म्हणून तुमका कितको आनंद झालेलो. सगळ्या गावात पेढे वाटलास नातीचं लगीन ठरला म्हणून. पण तो आनंद लय वेळ राहत नाही, सगळा संपला. नाही नाना, पण मी आता रडूच आहे नाही. माका माहिता सगळा चांगला जाताला. माका तुमचे आशीर्वाद होत नाना. तुमची लाडकी नात, तुमचा छाया आता त्याच्या ह्या घरात सून त्याच्या हक्काच्या घरात जाताला.
मग उद्या परत एकदा बोल्यावर चढणार ना? खुश असशील वय ना? पण लक्षात ठेव, या वाड्यात खैसला शुभ कार्य नीट पार पडूचे नाही.